महामानवाला वंदन करण्यासाठी गडचांदुरात उसळला जनसागर। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याच श्रेणीत कोरपणा तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथे संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीने 14 एप्रिल रोजी सायंकाळी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून विशाल धम्म रॅली काढण्यात आली। आकर्षक रोषणाई व डीजेच्या नादात वाजत गाजत शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत सदर रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला। तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे डीजेवर वाजत असलेल्या अशा प्रकारच्या विविध गीतांवर तरुणाईचे नृत्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते। जय भीमच्या गगनभेदी जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमला होता। रॅली दरम्यान लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया। लाईव्ह चंद्रपूरसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। जगातले एकमेव महामानव आहेत, त्यांचं नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। इतिहासामध्ये अनेक महापुरुष जन्माला आलेत आणि गेलेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये विश्वशांती निर्माण व्हावी आणि प्रत्येक माणूस समान जगावा यासाठी भारतीय संविधानामधून नाही तर संपूर्ण जगामध्ये जे काही मानवी मूल्य दिलेले आहेत ते मानवी मूल्य या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी सारखे आहेत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते। परंतु दुर्दैव असं आहे की या देशामध्ये मात्र या देशातल्या वर्णव्यवस्थेनं जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार या देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे तो मात्र 100% चुकीचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या जगातील कोहिनूर हिरा आहेत, जो जगात कुठेही जरी उभा केला तरी तो कोहिनूर हिऱ्यासारखा चमकणार आहे। आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करा, एकमेव महामानव असा आहे की ज्या महामानवाने या जगातल्या सर्व माणसांच्या मानवतावादासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलेलं आहे। आणि म्हणून त्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करतो। जय भीम, भारत माता की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 135वी जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर शहरामध्ये शोभायात्रा निघाली आणि या समितीच्या स्वागत समारोह कार्यक्रम भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहराच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। या आयोजनामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी सर्व सामूहिकपणे या ठिकाणी सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मूल मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि या भारतामध्ये विविध जाती पंथाच्या धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्याला संविधानाच्या आधाराने हा एकोपा भारतामध्ये टिकून आहे। आज या क्षणी एकत्र होऊन आपण सर्वजण येणाऱ्या सर्व संकटांना सामोरं जावं आणि आज आपण या ठिकाणी जे उभे आहोत हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा एक आधार आहे। आणि या संविधानाचं पावित्र्य राखून भविष्यामध्ये आपण एकजुटीने एकत्र येऊन संघटित होऊन संघर्ष करावा आणि न्याय मागण्या बाबासाहेबांना जो अभिप्रेत होता भारत, तो भारत घडविण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींच्या आपण भक्कमपणे मागे राहावं असं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। इथेच थांबतो।